याचं सुद्धा याच्या पुढे तरुणांना तुम्हाला सांगतोय, गप बसायचं, पण कार्यक्रम परफेक्ट करायचा. आपल्या 18 वर्षाच्या मुलांनी केला त्या पाहिजे, जखमा आणि मुंबई पाहिजे. आजपर्यंत असं कुठल्याही आघाडीत काही घडलेलं नव्हतं, पण आज सगळेजण आपण विद्यार्थ्यांसाठी एकत्र आज आलेलो आहे. तर आता सध्याची कंडिशन अशी आहे की हे जे होतंय तिथं तेवढं थांबलं पाहिजे, कुठं ना कुठं तरी संघर्ष हा थांबला पाहिजे. एवढीच मागणी आहे की जी या संघटनेमध्ये आहेत किंवा बाकीच्या जे विद्यार्थी लाठीचार्ज झालेला आहे आताच्या सध्याच्या कंडिशन नुसार, की काही कारवाई होत आहे किंवा काही गुन्हे दाखल होत आहे, काही विद्यार्थी आणि काही महिलांवर अन्य ठिकाणी लाठीमार आणि काही गोष्टीच्या काही अजून घटना अजून आपल्याला काही गोष्टी अजून तिथं गेल्यावर समजतील, पण आपल्याला अजून काही गोष्टीचे उलगडा अजून होत नाही तिथं गेल्याशिवाय. काही प्रसंग आहेत तिथले ते आपल्याला अजूनपर्यंत दबावला, भरपूर दबाव वरनं येत आहे. तर माझी एवढीच मागणी असेल की ही जी मागणी आहे आज विद्यार्थ्यांकडून ती आपली पूर्ण झाली पाहिजे. मेन म्हणजे काय, सगळ्यांवर होणारी कारवाई किंवा काही गोष्टी बाकीच्या गोष्टी ज्या आता आपण मागितलेल्या आहेत त्या आपल्या झाल्या पाहिजेत, पूर्ण झाल्या पाहिजेत, एवढीच माझी विनंती. आमच्या मागणी फक्त हेच आहे की ज्या विद्यार्थ्यांवरती आंदोलन करतायत त्यांच्यावरती लाठीचार्ज हा झाला नाही पाहिजे. दुसरी मागणी अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करणार आहेत त्यांच्यावरती FIR आणि आज ते बाकीचे कोणतेही गुन्हे हे दाखल झाले नाही पाहिजेत. आणि जे पोलिसांनी लाठीचार्ज केलाय त्यांच्यावरती पहिला हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आणि इस्तिफा हा धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. त्यांनी इस्तिफा हा दिलाच पाहिजे. आम्हाला त्यांचा इस्तिफा पाहिजेच म्हणजे पाहिजेच. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची शिक्षण पद्धती, यांनी राबवलेली देशातील शिक्षण पद्धती ही निकृष्ट दर्जाची असल्यामुळं त्यांनी स्वतःच्या मुलीला विदेशात शिकायला पाठवलेला आहे. हा त्याचा ज्वलंत दाखला आहे की ह्या देशामधलं शिक्षण हे निकृष्ट दर्जाचं आहे. हे त्यांच्या मुलीला त्यांनी बाहेर देशात शिकायला पाठवल्यामुळं हे सिद्ध होतं. आणि नीट सारखी परीक्षा आहे, या परीक्षेचे पेपर फुटले जातात. 35 लाख 40 लाख रुपयाला एक पेपर विक्री होतो. तर शिक्षणाचं बाजारीकरण या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान साहेब आपण मांडलंय का? आणि तेवढ्यावरच थांबत नाहीत तर साहेब लाठीचार्ज करतात. आपण म्हणतोय पोलिसांनी लाठीचार्ज केला, पण पोलिसांना आदेश कोणी दिला? खरं पाहिलं तर हे शोधण्याची गरज आहे. दिल्ली पोलिसांनी स्वतः लाठीचार्ज केला का त्यांना कुणी आदेश दिला? आज शिक्षण व्यवस्थेमध्ये असे नियम आहेत की शिक्षक सुद्धा विद्यार्थ्याला मारू शकत नाही. जर एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला चापट मारली तरी गुन्हा दाखल होतोय. मग इतकं भयानक पद्धतीनं जी मारहाण झालेली आहे विद्यार्थ्यांना, तर त्यांच्यावरती सरकार गुन्हे का दाखल करत नाही? आजवर एकही गुन्हा दाखल का झाला नाहीये? ज्या विद्यार्थ्यांना आज मारहाण झालेली आहे, पीडित विद्यार्थी आहेत, 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची कोणत्या पंतप्रधानांनी किंवा गृहमंत्र्यांनी किंवा कुठल्या मंत्र्यांनी आजपर्यंत चौकशी केल्याचा व्हिडिओ आहे का? असेल तर तो आम्हाला दाखवा. इतकं निकृष्ट असणारं हे सरकार आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. या शिक्षण व्यवस्थेची यांनी 3-13 वाजवलेले आहेत. ह्या देवेंद्र फडणवीस आमचे जे राज्याचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, ते हसतायत. याची आम्हाला खूप खंत वाटते की माझ्या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ते म्हणतात की हे विद्यार्थी आतंकवाद्यासारखे त्या संसदेवर चालले होते. अरे ते विद्यार्थी तिथपर्यंत का जावं लागलं त्यांना, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि म्हणून करता या सर्व प्रकार निंदनीय आहे. या असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे. आणि हे जे नरेंद्र आणि धर्मेंद्र
तिन्ही माणसं एकसारखीच आहेत.